विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेतेपद सध्या रिक्त आहे। विधानसभा निवडणुकीपासून विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नाही आहे, तर पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिकामी झाली आहे। विधान परिषदेवर आता काँग्रेसने दावा केला आणि त्यासाठी त्यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे। महाराष्ट्राच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाची विरोधी पक्षनेतेपद रिक्त असण्याची बहुधा पहिलीच वेळ। महायुतीचं सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्याच नेतृत्वात सत्तेत आल्यापासून विधानसभेत विरोधी पक्षनेते नाहीये। पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ संपला, तेव्हापासून दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेत्यांची निवड झालेली नाही। विरोधी पक्षनेतेपद हे संविधानिक पद असताना दोन्ही पद अजून रिक्त कशी अशी चर्चा सुरू झाली आहे। विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे भास्कर जाधव हे आग्रही होते। त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि पावसाळी अधिवेशनात अर्ज विनंती केला, पण विधानसभा अध्यक्षांनी विरोधी पक्षनेता निवडीचा विषय अजून मनावर घेतला नाही। आता काँग्रेसनेही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पद मिळवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे। काँग्रेस नेते सतेज पाटलांना हे पद मिळावं यासाठी ते आग्रही आहेत। मातोश्रीवर जाऊन त्यांनी उद्धव ठाकरेंशी या संदर्भात चर्चा केली। एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओघानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली आणि आज पवार साहेब दिल्लीमध्ये आहेत। उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची। ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत। आम्ही वेळ मागितला होता। परिषदेत आमदारांची संख्या जास्त आहे, तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस आहे ना, म्हणजे आम्ही ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे। ती सुद्धा आता फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे। हे दोन्ही गोष्टी आहेत। दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत आम्ही। माननीय मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेतेपदी कोण बसणार हे स्पष्ट होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।